आम्ही चाललोय फिरायला आणि आता कुठे ते तुम्हाला नंतर कळेलच. चला तर मग हा ब्लॉग पूर्ण शेवटपर्यंत बघा. मी कोकणातली या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आम्ही चाललो आहे अंबरनाथला प्राचीन शिवमंदिरामध्ये. तर आम्ही आता सकाळीच निघालो आहे. 9ची ट्रेन पकडून बदलापूर पकडून आम्ही इथे पोहोचलो आहे. आता स्टेशनवरून 5 मिनिटं लागतात ऑटोने इथे यायला. ऑटो समोरच सोडते. ऑटोने उतरल्यावर हे ब्रिज आहे, ते ब्रिज क्रॉस करून आलात की समोरच मंदिर आहे. जाताना वाटेत आपल्याला शॉप मिळतात, तर त्यामुळे जे आपल्याला लागेल वस्तू ते आपण इथे घेऊ शकतो. मंदिर बघा, मंदिरामध्ये फायनली आपण पोचलो आहे. खूप दिवसापासून मला इथे यायचं होतं, तर आज म्हटलं संडे आहे, आज जाऊयाच. संकष्टी होती, उपवासही होता, त्याच्यामुळे मंदिरात आलो. तर इथे मंदिरात आता खाली शूट करायला देत नाहीत. हे मंदिराचा आतला भाग आहे. ॲक्च्युली ते खूप पुराणं मंदिर आहे. तिथून आतमध्ये उतरून अभिषेक वगैरे करायला देतात. नंतर आम्ही आता बाहेर आलो आहे. मंदिराच्या बाहेरच हे असं छोटंसं एक तलाव बनवलं आहे. त्यामध्ये खूप सारे कासव आहेत. बघू शकता परिसर एकदम स्वच्छ आणि छान होता. मस्त असं हे मेंटेन केलं आहे. जवळपास हे 1000 वर्ष पुराणं मंदिर असूनही याला छान मेंटेन ठेवलं आहे. इथे तलावाच्या वरतीच अशा छोट्या छोट्या मूर्त्या आहेत. गणपतीच्या मूर्त्या आहेत ॲक्च्युली ह्या. आणि त्याच्याच बाजूला एक गणपतीची मोठी मूर्तीही आहे. तर इथे आम्ही बाप्पाचं दर्शन केलं आणि त्याच्यानंतर आम्ही आता निघालो आहे दुसऱ्या मंदिरामध्ये. त्याच्या बाजूला ना गणपतीच्या एक दुसरं मंदिरही आहे देवीचं. मंदिर बघू शकता, एकदम छान अशी बारीक कलाकृती आहे याच्यावर. आता इथे आम्ही चाललो आहे देवीच्या मंदिरात बाजूच्या. तर देवीच्या मंदिरात जाताना मध्ये हनुमंताचंही मंदिर आहे. तर इथे आम्ही तीळ आणि तेल सगळं घेतलं आणि हनुमंताच्या मंदिरात गेलो. छोट्या छोट्या मूर्त्या आहेत इथे, जे आपण नवस बोलून बांधतात तसे हे होतं झाडाला. तर माझ्या मिस्टरांनी हनुमंतरायाची पूजा केली. त्याला रुईचा हार आणि तेल आणि उडीद घातले. तर मला ना हे माहिती नाही की हे तेल आणि उडीद का घालतात. तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा की हे हनुमंताच्या पायावरती का घातले जातात. त्याच्यानंतर ह्या बाजूला असलेल्या मंदिरात आम्ही आलो. हे देवीचं मंदिर होतं. इथे नमस्कार करून आम्ही थोडा वेळ थांबून निघालो परत. बघू शकता देवीची मूर्ती छान होती, छान सजवलेली होती. देवीची मूर्ती ही तेजस्वी होती, छान होती. आणि बघू शकता किती छान असं दिसत होते. त्याला सकाळी साडी वगैरे नेसवली होती, मस्त दिसत होती. तिथून आम्ही परत आलो आणि नंतर ह्या भटजींकडून आम्ही लावून घेतला टिळा. त्याच्यानंतर परत आम्ही मंदिर फिरलो. मंदिरवरती एवढी छान छान कलाकृती केली होती ना, म्हणजे एवढ्या जुनं असूनही त्याच्यावरती एवढं बारीक नक्षीकाम. प्रत्येक नक्षीकामाचा काहीतरी इतिहास आहे. आपण गुगल करून बघू शकतो. छान अशा मूर्त्या होत्या. एवढं कोरीव काम तेवढ्या जुन्या, म्हणजे एवढ्या जुन्या वर्षी पण केलं होतं. किती छान ना. त्याला मेंटेनचं काम काहीतरी चालू होतं इथे. मस्त दिसत होतं ते मंदिर. छोटंसं मंदिर आहे. या मंदिरात जायलाही 3 गेट आहेत, 3 दरवाजे आहेत असं म्हणायला हरकत नाही. तर एक आहे मागे, जो बरोबर हा गणपतीचं मंदिर आहे ना त्याच्या समोर आहे. हा बघू शकता असं मंदिर आहे, गेट आहे. एक आहे समोरच्या साईडला आणि एक आहे साईडला, असे ते 3 गेट आहेत. हे बघू शकता साईडने मंदिर. बरीच लोकही होती, गर्दीही होती. डेली या मंदिरात गर्दी असते. आणि बघू शकता आता हा दुसरा गेट आहे, तिथे नंदी आहे. आणि तो पहिला गेट आहे ना तिथे, आणि मागच्याच गेटला नंदी नाही आहे, पण या साईडच्या गेटवरती नंदी आहे. आम्ही आता पूर्ण मंदिर फिरतो आहे. छान वाटतं. मंदिराच्या आजूबाजूनेही व्यवस्थित परिसर आहे जिथे तुम्ही फिरू शकता. बसण्यासाठीही जागा आहे, थोडंसं बसूही शकता. हा बघा आता मी पोचते दुसऱ्या गेटकडे, तिसऱ्या गेटकडे. 2 गेट तुम्ही दाखवले, हा आहे तिसरा गेट. जो आपण मंदिरात फ्रंट साईडने आलो ना की हा गेट मिळतो. त्यानंतर आम्ही थोडंसं फोटोशूट केला आणि मग निघालो. बघू शकता इथे फोटोही एवढे छान येतात ना, मस्त फोटो येते. खूप सारे फोटो काढले आम्ही आणि मग आम्ही
परत जायला निघालो. हे प्राचीन शिव मंदिर तुम्हीही नक्की बघा, खूप छान आहे. आणि व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.